प्रस्तुत प्राप्त प्रसंगी काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने घेतलेली गवळण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदनीय जगन्मान्य विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकोबाराय यांची ही 4 चरणाची गवळण आहे. विठ्ठल अल्पसा परिहार द्यायचा. पवित्र पावन असा सौताडा भूमीमध्ये रामेश्वराच्या कृपा आशीर्वादाने आणि रामाच्या आशीर्वादाने हरी आणि हर दोन्हीचा अवतार सौताड्यामध्ये आहे. रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही सौताडा भूमी आणि महादेवाचं लिंग रामेश्वराच्या अस्तित्वाने आणि आशीर्वादाने ऐतिहासिक दृष्ट्या भौगोलिक दृष्ट्या रामेश्वर हे अत्यंत पवित्र ठिकाण आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या यादीमध्ये पर्यटन स्थळ म्हणून ज्या रामेश्वराचा उल्लेख केला जातो असं या डोंगराच्या कुशीमधलं पवित्र पावन निसर्गाच्या सानिध्यातलं भक्तिमय वातावरणातलं रामेश्वर हे ठिकाण आहे. रामेश्वराचं दर्शन घेतलं, त्या पिंडीवर नतमस्तक झालं तर आपल्या जीवनाचं शीन गेल्याशिवाय राहत नाही. असं हे रामेश्वर गाव. मला सौताळा गावाबद्दल सार्थ स्वाभिमान वाटतो. एवढं मोठं गाव आहे पण हे गाव या धर्म मंडपाखाली आणि वारकरी संप्रदायाच्या भगव्या पताकाखाली सर्व लोक एकत्रित येतात. याचंच नाव ऐकाला. ही संतांची भूमी आहे. जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना 18 पगड जाती जमातींना एकत्रित करून ज्यांनी तुमच्या आमच्यामध्ये हिंदुत्व म्हणून, मला तर असं म्हणता येईल की आज आम्ही या धर्म मंडपात बसलोय आणि आम्ही कीर्तन करतोय, हे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे उपकार आहेत. अशी ही भगवी पताका आणि भगव्या झेंड्याखाली चालत असलेला हा भक्तिमय कार्यक्रम. सौताडा गावचं वैभव, वेदशास्त्र संपन्न, आपल्या सर्वांचं आदराचं स्थान. गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असो, आपले पांडुदेव काका कायम सहकार्याची भूमिका ज्यांची असती असे पांडुदेव काका यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, तसेच आपल्या गावामधले आदरणीय श्री हरिभक्त परायण आपले महबूब महाराज शास्त्री यांच्याही कुशल मार्गदर्शनाने, खरं तसं जर पाहिलं तर आपले महबूब शास्त्री एका मुस्लिम जातीमध्ये जन्माला येऊन हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणं, याच्यासाठी सुद्धा एक जिगर लागतं. ते आमच्या महबूब शास्त्रीकडे आहे. संत वामन भाऊ, भगवान बाबा, श्री संत नगद नारायण महाराज, माणिक बाबा, नारायणगड, भगवानगड, सगळे जुने गड बाबांना माहिती आहे. सर्व साधूंचा सहवास त्यांना लाभला. यावर्षी श्री क्षेत्र आईसाहेब संस्थान महासांगवी मुकादम त्यांचं कीर्तन घेतलं होतं. फार सुंदर. 8 दिवस आम्ही बाहेरचे कीर्तनकार आणले पण युट्यूबला त्यांच्या इतके कीर्तन कोणाचंच चाललं नाही. म्हणजे इतके ते चालले, म्हणजे लोकांना आजही. हा बघा, हे आमचं चक्रधारी आहे गोपाळ. गोपाळने सांगितलं 5 लाख लोकांनी यांचं कीर्तन बघितलंय आमच्या चॅनलला. म्हणजे एवढी विशेषता आहे या भाऊ. आज या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करेल, आपलं सर्वांचं योगायोग आहेत. आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार आदरणीय सन्माननीय सुरेश अण्णा धस साहेब यांचे चिरंजीव आपले जयदत्त भैया धस यांची उपस्थिती लाभलेली आहे.
करायचं सत्कार बरं बरं बरं. जर जयदत्त भैया यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे आणि जयदत्त भैयाने मला अगोदरच सांगितलं, आई साहेब मला कमीत कमी 5-6 काले येतं, मग मध्येच गेलं तर चालेल का? म्हणलं बीड जिल्ह्यातल्या महाराजाचं, महाराज आणि पुढारी आपलं समीकरण आहे. हे काय आपण बाहेरचे महाराज आहेत का ऍडजस्ट न करायला? अरे आपला मामला आहे ना, आपल्याला सगळं माहिती आहे एकमेकाचं, कारण बऱ्याच ठिकाणी जावं लागतं. बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यांना, महाराजांना, पुढाऱ्यांना, सगळ्या सात्याला भेट दिल्याशिवाय पर्याय नसतो. जयदत्त भैया तर इतकं फिरतात, फिरू फिरू मणक्याचं ऑपरेशन झालंय, किती फिरावा, पण काय पर्याय नसतो, फिरावंही लागतं. आणि लोकात असं अलीकडे गेल्याशिवाय जमत नाही. तेव्हा तसेच आपल्या गावचे आमचे मुकादम असतील किंवा आमचे बापू आहेत पीटी मास्तर, तसेच आपल्या गावचे सरपंच, त्यांची सुद्धा उपस्थिती घुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच यशवंत भाऊ, आमचे लोक पत्रकार आहेत, संजीव भाऊ, सगळेच आपली गावातली मंडळी बरं का. नाही तर पुन्हा व्हायचं याचं नाव घेतलं त्याचं घेतलं नाही, याचं घेतलं नाही. तुम्ही सगळे माझ्या हृदयातली माणसं आहात, सगळ्या माता भगिनी, पुरुष मंडळ, तरुण बांधव सर्वच. आणि आपल्याच गावचे भूमिपुत्र श्री हरिभक्त परायण जयकुमार महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्याच गावचे. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. रविदास महाराज, रविदास महाराज सुद्धा तिकडं गादीवर बसलेत, आता वांजरा फाट्याच्या तिकडं मुगगावच्या गादीवर बसलेत. बाबा काळजी करू नका, चांगलं फास्ट काम करा. जयदत्त भैया आलेलेच तिथं, काही अडचण नाही. बंड केला की फंड मिळाल्याशिवाय राहत नाही, प्रोसिजर मध्ये राहा बरं का, सगळं होऊन जाईल तिथं. ते म्हणले अजून फाईल दिली, पण जाईल फाईलवर, इथं वशिला लावा मग जाती फाईलवर. मग तीर्थ विकासचा क दर्जा ब दर्जा तुम्हाला सर्व सोय होऊन जाईल. आपल्या इथं काही अडचण नाही आपल्या जिल्ह्यात. आणि खरंच मी आज या नारदाच्या गादीवरून आणि काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने सांगेन की आपला बीड जिल्हा खरंच भाग्यवान आहे. बीड जिल्ह्यामध्ये संतांची परंपरा, गडाची परंपरा, भक्तीची परंपरा, पण आपल्या बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात अनेक महाराज आहेत, गड आहेत, पण बीड जिल्ह्या इतका शासकीय निधी कुठल्याच जिल्ह्यात नाही. हे भाग्य आहे. आणि कशामुळे घडतं माहिती का? आपल्या जिल्ह्यातले नेते चांगले आहेत म्हणून बरं का, नाही तर उगीच नाही. माणसाने पंक्तीला जेवायला कुठेही बसावा, पण वाढप्या ओळखीचा लागतो, तेव्हा 2 वंजळी जास्त पडतात. तसं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या गडाला, सगळ्या संस्थानाला, आता रामेश्वर दऱ्याला सुद्धा निधी पडत आहे, हे की नाही? तिथं सुद्धा फार मोठा विकास होत आहे. म्हणून सगळीकडेच हा विकास चालू आहे. असो, त्यांना जायचं आहे, त्याच्यामुळं आप्पा त्यांचा सत्कार करत आहेत. विठ्ठल विठ्ठल. बोलायचंय का म्हणून नाही तर बोलायचं. हा, महिला मंडळ थोडं थोडं पुढं सारखा, जागा कमी पडू शकते, सर्वांना जागा द्या. थोडं थोडं 2-2 बोट पुढं सारखा सारखा माता माऊल्यांना असं सारखा पुरुष मंडळी सारखा असं तुम्ही माग सारखा, विद्यार्थ्यांना मुलींना इकडे सारखा, विनेकरी महाराज अलीकडे सारखा, आणि तुम्ही तिघी तुळशीवाल्या इकडे या ना, अलीकडे या सारखा, असं सारखा थोडं थोडं. काय होतं, त्या महिला मंडळाला पुढे बसू द्या. सारखा अलीकडे टाळकरी मंडळी असे थोडे मशीन पर्यंत या इकडं, असं म्हणजे काय होतं, यांना पाहणाराला पाहता येतंय. सारखा माग
सारखं थोडं थोडं. आणि पुरुष मंडळी तुम्ही पण थोडं थोडं पुढं सारखा या, सारखा पुढं, भरपूर जागा आहे पुढे या, पुढं सारखा, सारखा अलीकडे या. या ठिकाणी उत्कृष्ट असे मृदंग वादक श्री हरिभक्त परायण आप्पासाहेब महाराज जवळालेकर, फार त्यांची सुद्धा मोठी वारकरी शिक्षण संस्था आहे. विद्यार्थी त्यांच्या संस्थेमध्ये दरवर्षी आपल्या सावताडा गावाला ते सप्ताहासाठी जातीने 8 दिवस उपस्थित राहतात. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा एकदा. एका घरामध्ये 1-2 मुलं शिकवणं, संस्कार देणं अवघड आहे, पण त्यांनी कमीत कमी आता किती मुलं झाले, 100 मुलं झाले. तर एवढ्या लोकांचं मुलांचं काम ते करतात. आजची पिढी घडवणंच काळाची गरज आहे. तसेच माझ्यासोबत आले हरिभक्त परायण सांगळे महाराज, उत्कृष्ट गायक आहेत. तसेच हरिभक्त परायण पुरी महाराज, त्यांचं सुद्धा गाणं छान आहे. तसेच हरिभक्त परायण कापसे महाराज, त्यांचंही गाणं छान आहे. आमचे बालदार, चोपदार, तुळशीवाल्या, विनेकरी, सर्वच माईक सिस्टीमवाले, तुमची सुद्धा सिस्टीम 1 नंबर आहे. बोलायचं काम नाही, फक्त बेस आणि ट्रबल गेन द्या, थोडा आवाज वाढवा. विठ्ठल विठ्ठल गेल्या 31 वर्षापासून रामनवमीच्या पर्व काळावर चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आताच गुढीपाडवा झाला. पाडवा म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीच्या नवीन सणाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. या गुढीपाडव्याचं, रामनवमीचं नेमकं महत्व काय? गुढीपाडवा म्हणजे शालिवाहन राजाने शंख या राजाचा पराजय करून विजय मिळवला होता, म्हणून तेव्हापासून शालिवाहन हे चालत आलेलं आहे. या चैत्र महिन्यामध्ये झाडांना पालवी फुटते, शेतकरी सुद्धा नवीन कामाला लागतात, असा हा महिना आहे. आणि याच दिवसामध्ये रामाचा जन्म आहे. दुपारी 12 वाजता पाडवा, रामनवमी आणि आज काला, हे सर्व पर्व काळ आहेत. आता खरं म्हणजे पाडव्याला गुढी उभारल्या जाती आणि रामालाही गुढी उभारल्या जाती, कृष्णाच्या काळातही गुढी उभारल्या जाती. याचं सर्व कारण मी आपल्या समोर मांडणारच आहे पुढे. आज काल्याचा प्रसंग आहे. काला म्हणजे का करायचा, काला कशासाठी करायचा आणि हा काला केव्हापासून सुरू झाला, हे फार महत्वाचं आहे. 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णाने या पृथ्वी तलावर गोकुळामध्ये पहिला काला केला. त्याच्यानंतर दुसरा काला म्हणजे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजाने 750 वर्षापूर्वी या कीर्तनाची मुहूर्त मेढ रवण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सर्व समाजाचे संत लोक एकत्रित केले आणि तिथं काला केला आणि एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटामध्ये. चंद्रभागे वाळवंटी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळाची लाया वाटी, कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, रामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, रामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, रामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासी लाया वाटी, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये काला झाला
नामदेवरायाने कीर्तन केलं, पांडुरंग थैथै नाचत होते आणि त्या फडामध्ये चाल कुणी म्हणायची याचा अधिकार जनाबाईला होता. बघा, राज्य शासनाने केंद्र शासनाने महिलाला आरक्षण आता दिलं, पण वारकरी संप्रदायाने 750 वर्षापूर्वी दिलं त्या जनाबाईचं. असं म्हणून तो काला तिथं झाला आणि आज हा काला करायचा. काल्याचं कीर्तन म्हणजे नेमकं काय? आपण 7 दिवस ज्ञान ऐकतो आणि काल्याच्या दिवशी भक्ती ऐकायची. आता आजच्या दिवशी श्रीकृष्णाचं चरित्र सांगायचे, रामाच्या चरित्राचा आदर्श घ्यायचा आहे आणि कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. रामाच्या चरित्राचा आदर्श घ्यायचा आहे आणि त्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. आता राम आणि कृष्ण हे जे 2 अवतार आहेत ना, हे परिपूर्णतम अवतार रामाचा आणि कृष्णाचा. रामाच्या नावापुढे शब्द आहे मर्यादा. फार मोठं वाक्य आहे बरं का. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असा, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक कुठल्याही क्षेत्रात राहा, पण जीवन हे मर्यादेने शोभतं, आयुष्य हे उद्धटपणाने आणि ओव्हरपणाने शोभत नाही. हे त्याच्यामधलं मार्मिक उत्तर आहे. रामासारखी जीवनाची मर्यादा कोणती होती? एक वचनी, एक बाणी, एक पत्नी. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाय. काय रघुकुलाची रीत आहे? रघुपासून चालत आलेली परंपरा आहे. काय परंपरा आहे रामाची? दिलेलं वचन मोडायचं नाही. ज्या दिवशी रामाला गादीवर बसायचं होतं त्याच दिवशी राम वनवासाला जात आहे. किती वचनाला पक्के होते. आज माणसं आता बोलले, दुपारी जर म्हटले ना का हो तुम्ही सकाळी असं असं बोलले होते, नाही नाही म्हणे पेपरवाले काही छापतात, आम्ही असं बोललोच नाहीत असं म्हणतात. पण रामाने आयुष्यभर पाळलं वचन. दुसरी गोष्ट, एक पत्नी. पत्नीव्रता फक्त स्त्रियांनाच नाही, पुरुषांना सुद्धा आहे. बरोबर का महबूब बाबा? त्यांना सुद्धा आहे. रामाने वनवास, जेव्हा सीता माता वनवासात सोडलेल्या होत्या, लवकुश उदरामध्ये होते आणि रामाला यज्ञ करायचा, पण यज्ञ पत्नीशिवाय होत नाही. सर्वांनी चर्चा केली, मग रामाचं दुसरं लग्न करायचं का, नेमकं काय करायचं? रामाने सांगितलं नाही. मग पंचधातूची सीता बनवली आणि तिच्या बरोबर यज्ञ केला. हो विचार करा, इथं आम्ही 50, 55, 60 वय झालं तरी म्हणतो एखादी पत्नी भेटेल का? आता नातवंड झालेत, गरज नाही, पण तरी काही माणसं म्हणतात नाही, पण करून खाऊ घालायला. विचार करा ना, किती मोठा त्याग आहे रामाच्या जीवनातला. आयुष्यभर रामाचं जीवन मर्यादेतच गेलं. लोकांनी नावं ठेवावं, रामाने ऐकावं. लोकांनी नावं ठेवावं, रामाने ऐकावं. मी आज या वाक्याचा आज आवर्जून उल्लेख करून जाईल. 14 वर्षाचा वनवास रामाने काढलाच. फक्त एक धोबी म्हटला, मी काय राम आहे का? रावणाचे ते राहिलेला सीतेचा स्वीकार केला तसा तुझा करू. ते ऐकलं आणि रामाने सीतेची अग्नी परीक्षा घेतली. पुन्हा लवकुश उदरामध्ये असताना परत वनात सोडून दिलं आणि परत तिकडून आल्यानंतर सुद्धा पुन्हा राम म्हणला परीक्षा दे. पण सीतेने ठरवलं, रामा तुम्ही स्वामी आहात माझे, पण आता परीक्षा देण्याची हद्द संपलेली आहे. शेवटी सीतेने धरणी मातेला बोलवलं आणि सीतेने स्वतःला या धरणीत गाडून घेतलं. नदी और नारी रहे औरों का कलंक धुते धुते. नदी आणि नारी दुसऱ्याचा कलंक धूत धूत तिला आपलं आयुष्य संपावं लागतं. सीता ही महान पतिव्रता होती. तिच्यासारखं पातिव्रत्य पण महिला मंडळ जगाच्या पाठीवर कोणाचंच नाही. म्हणून अजून आशीर्वाद देताना म्हणतात, सीता सावित्री 14 वर्ष रामाबरोबर वनवासाबरोबर सोबत होती. महिला मंडळ, आपल्याला एखाद्या सणाला साडी नाही मिळाली तर आपल्या पती बरोबर आपण भांडत असतो. ज्या सीतेने राजकुमारी जनक नंदिनी होती, जेव्हा तिला जनकपुरीवरून पहिल्यांदा अयोध्येत आणलं होतं तेव्हा तिच्या पायाला गुलाबाची फुलं, काय ते नाजूक कोमल असेल. पण 14
वर्ष वनवासामध्ये रामाच्या सोबत उशाला दगड घेऊन झोपावं लागलं तरी सुख की याद नाही की और दुःख की फिर्याद नाही की इसका नाम है पतिव्रता. राजा बरोबर एवढी राजकन्या होती. राम म्हटला सीते माझ्या बरोबर तू येऊ नको, वनवास मला आहे तू नको. लोक म्हणतील राम वनवासाला गेला पण पत्नीला बरोबर घेऊन गेला. सीता म्हटली नाही स्वामी प्रभू, इथून पुढचा हा समाज असा आदर्श घेईल की जोपर्यंत राम अयोध्येत होता तोपर्यंत सीता सोबत होती, पण जेव्हा राम वनवासात गेला तेव्हा सीता नाही सोबत गेली, म्हणून मला तुमच्या बरोबर यायचंय. आदर्श घालून दिला. म्हणून माता माऊल्यांनो, आपल्या पती सोबत सुखासोबत सोबत राहा आणि दुःखासोबत जी सोबत राहती ती खरी पतिव्रता असते. म्हणून सीता एक वचनी, एक बाण, एक पत्नी, रामाचं जीवन हे आदर्श जीवन आहे. मर्यादा पुरुषोत्तम परमात्मा प्रभू रामचंद्र रामाने, म्हणून रामाच्या जीवनाचा आदर्श घ्यायचा. म्हणून मी नेहमी कीर्तनात मी सांगत असतो, जेव्हा रक्त रक्तावर उलटतं, जेव्हा रक्त रक्तावर उलटतं तेव्हा महाभारत घडतं, आणि जेव्हा रक्त रक्ताचे प्रमाणिक राहतं तेव्हा रामायण घडतं. म्हणून आम्हाला महाभारत नकोय, रामायणाची गरज आहे. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न 4 भाऊ होते, पण काय त्यांचा विचार होता? विचार, आचार, संस्कार आणि संस्कृती ही रामाकडे पाहून आम्हाला जगायला मिळतं. म्हणून अजूनही लोक म्हणतात राम राज्यच यावं. झाले राम राज्य काय उणे आम्हास. राजा या शब्दाचा अर्थ असा आहे, जो प्रजेचं पोषण करतो त्याला म्हणतात राजा, जो प्रजेचं शोषण करतो त्याला राजा म्हणत नाहीत. राजा या शब्दाची व्याख्या वेगळी आहे. अयोध्येचं प्रेम रामावर तेवढंच होतं आणि रामाचंही प्रजेवर तेवढंच होतं. मी आपल्याला सांगून जाईल, आपल्या इथे रात्रीच राम लक्ष्मण शक्ती झाली. तुम्ही रामायण कोळून पेलात. सौताड्याच्या लोकांना रामायण सांगायची गरज नाही, पण पुन्हा पुन्हा उच्चार करावाच लागतो आठवणीसाठी. 14 वर्ष राम जसा वनवासात गेला ना, तसं अयोध्येमध्ये एक सुद्धा मूल जन्माला आलं नव्हतं बरं का. थोडं लक्ष देऊन कीर्तन ऐका. काय? एक सुद्धा मूल जन्माला आलं नव्हतं. त्याचं एक कारण होतं, अयोध्येतल्या लोकांनी ठरवलं आमचा राम राजा आणि आमची आई सीता माता जगत जननी जर गवतावर झोपत असतील आणि ते जर वनवासात आहेत, तर आम्ही सुद्धा 14 वर्ष ब्रह्मचर्य व्रताचं पालन करू. त्याचं नाव अयोध्या आहे. म्हणून एकही मूल अयोध्येमध्ये 14 वर्षात जन्माला आलं नव्हतं. काय त्या अयोध्येवासियांचं प्रेम असेल रामावरचं, त्याला म्हणतात राजा आणि त्याला म्हणतात प्रजा. असं आदर्श जीवन आमच्या रामाचं आहे. म्हणून या सौताडा गावाला रामाचाही आदर्श आहे, फार मोठा आदर्श आहे रामाचा. म्हणून रामाच्या जीवनाचा आदर्श घ्यायचा आहे आणि कृष्णाच्या जीवनाचा उच्चार करायचा आहे. आता श्रीकृष्ण फक्त गवळणी पुरतच कृष्णाचं चरित्र बघू नका बरं का. आणि कृष्णाचा अवतार सुद्धा मुकादम फार मोठा होता, ज्याला साम दाम दंड म्हणतात, आणि ते सुद्धा गरजेचं असतं कधी कधी. जसं तुकोबाराय म्हणतात, मऊ मेना उणी आम्ही विष्णू दास कठीण वज्रास भेदू ऐसे. तसं श्रीकृष्णाचा. आता लोकांचा गैरसमज आहे हा सगळा. भगवान श्रीकृष्णाला 16,108 स्त्रिया होत्या, हे चुकीचं आहे. लोकांना हे माहितीच नाही. त्या काळामध्ये जरासंध नावाचा राजा होता. त्याने देशातल्या सुंदर सुंदर ज्या युवती होत्या ना, कुमारिका बरं का, आजही जसं मुलींची चोरी होती, तुम्ही युट्यूबला बघतोच आपण, लहान मुली स्त्रियांचं अपहरण होतं, तसं त्या काळामध्ये तो जरासंध नावाचा राजा मुलींचं अपहरण करायचा, मुलींचं शोषण करायचा. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या जरासंधाला मारलं. आणि मग त्या ज्या 16,108 स्त्रिया होत्या त्या म्हटल्या, देवा तो किती का वाईट असाना पण आम्हाला खाऊ घालत होता,
आता आपल्या घरातून मुलगी जर बाहेर पडली तर आजही आपण तिला स्वीकारत नाहीत का? की तू आम्हाला न विचारता लग्न केलंस, घराच्या बाहेर गेलीस, आम्ही तुला घरात घेणार नाहीत. तो काळ होता. त्या मुली म्हणल्या, देवा आता आमचे आई वडील आम्हाला घरी घेणार नाही, मग आम्ही कुठं जायचं? मग श्रीकृष्णाने सांगितलं, काही काळजी करू नका, मी तुमचा मालक होईल, मी तुमचा सांभाळ करील. हे खरं 16,108 स्त्री आहेत. बरोबर आहे का महाराज? हे लोकांना माहित नाही. स्त्री मुक्तीची चळवळ आणि स्त्रियांना दिलेलं अभय हे खरं कृष्णाने दिले अगोदर. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी तर विधवा स्त्रीचा मूल दत्तक घेतलं, त्याचा सांभाळ केला. अनेक उदाहरणं तुम्हाला इतिहासात देता येतील, पण श्रीकृष्णाने त्या काळामध्ये स्त्री मुक्तीची चळवळ करण्याची, मुहूर्त मेढ रोवण्याचं काम कृष्णाने केलं. म्हणून कृष्णाचं चरित्र जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठ चरित्र श्रीकृष्णाचं आहे. चरित्र उच्चारा केले देवे गोकुळी. आजच्या दिवशी श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलंय त्याचा उच्चार करायचा आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने चरित्र केले. कुठं केलं चरित्र? हे गोकुळामध्ये केले. गोकुळामध्ये चरित्र केलंय. तसा श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला. रात्रीच्या 12 वाजता कारागृहात झालेला आहे. पण श्रीकृष्णाने सांगितलं वसुदेवाला, मला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, माया झाली देवी मग आली येथे, माया हरिनंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या पुरी महाराज गोड गायलं. नंदाच्या घराला मज नाही गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी आणि मज येथे. कृष्णाने सांगितलं, बाबा मला घेऊन जा. कुठे? नंदाच्या घराला. वसुदेव बाबा म्हटले, इथं मुंगीला जाईल एवढी जागा शिल्लक नाही आणि मी कसा नेऊ कृष्णा तुला? तेव्हा देवाने सांगितलं, बाबा मी सर्व करतो. कृष्णाचा बाप आहे वसुदेवजी, पण ते बापाला सांगतात काही काळजी करू नका, मला सर्व माहिती आहे. सर्व लोकांना फुल पडली, साखळदंड निखळून पडले, तो आहे शेवटी. आणि छोटे भगवान झाले, टोपलीत घातले, निघाले यमुना मैयाच्या नदीमधून. तिकडे गोकुळामध्ये माया जन्मली होती. त्या यशोदेजवळ त्यांना ठेवलं आणि कृष्णाला टोपलीत घातलं आणि वसुदेव बाबा पुन्हा मथुरेमध्ये येऊन थांबले. सकाळ झाली, पाहतात तर यशोदा मैयाला लाला झालाय. यशोदा मैयाला लाला झाला. सर्व नगरीमध्ये वार्ता पोहोचली. जसं आपल्या गावामध्ये सौताड्यात एखाद्याला मुलगा झाला तर म्हणायचे, पाटलाला मुलगा झाला, पाटलाला मुलगा झाला, चला. आणि पूर्वी लोकाला आनंद वाटायचा एकमेकाचा. काही महिला तर हेल घालायच्या,
पान साखर पान वाटायच्या, पण आता मुलगा झाला तरी माणसं वाकडे तोंड करतात. काय माहित झालंय लोकाला, का रोग इतका वाईट लागलाय. सख्या भावाला मुलगा झाला तरी भावालाही सहन व्हाय नाही. मुलगीच पाहिजे होते 2-3, कशाला झालं काय की पोरग. म्हणजे आनंदच वाटा ना कोणाची कोणाला, बाकीचं तो सोडा, घरच्या घरात आनंद वाटे ना. बरोबर आहे का. मग कधी वाटायचं असं नेमकं. तसं यशोदेला मुलगा झाला, तो काळ त्या काळातला इतका आनंद झाला. लाला भयो म्हटले. झाला झाला आनंदी आनंद, झाला आनंदी आनंद, अवतरले गोविंदा, अवतरले गोविंदा, झाला आनंदी आनंद, झाला आनंदी आनंद. अवतरले गोविंदा, अवतरले गोविंदा, गोविंदा, झाला आनंदी आनंद, हो झाला आनंदी. सांगडे महाराजांनी गोड प्रमाण दिलं. गोकुळामध्ये भगवान अवतरले आणि सर्वांना आनंदी आनंद झाला. पूर्ण गोकुळामध्ये वार्ता पोहोचली. गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणा सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, ना सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धाबी एक पुढे ताटे वाटे सुलटावणे, सोयरीची गळमन झाली तासी जणी हे लगाली. गवळण गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणा सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. यशोदेला वा वा बस पट्टे वाघ. गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आता गवळणीला सांगू लागली यशोदेला पुत्र झाला, लालाला लाला झाला, नंद बाबाला लाला झाला, असा सर्वांना आनंद झाला. सौताड्यामध्ये बघा, एखाद्या महिलेला एखादी गोष्ट माहिती झाली ना, सर्व गावाला माहिती होणार बरं का. नाही तसं कसं आहे, महिलाला बोलायचा नाद आहे, पुरुष माणसं बसणार नाहीत. जर आपल्या सौताड्यामधून एखादी महिला बसमध्ये बसून पुण्याला जायचं असेल तर शेजारी लच काऊ कुठल्या पाटोद्याच्या, कुठं जायचंय पुण्याला, किती मुलं आहेत तुम्हाला, 2 मुलं आहेत, काय करतात, काय नाही शिकतात. पण काय शिकतात, एक इंजिनिअरिंगला आहे, IT इंजिनियर झालाय, दुसरा MBBSला आहे. बरं बरं बरं. आणि मिस्टर काय करतात, काही नाही, पोलीस आहेत. बरं बरं बरं. कुठं आहे ड्युटीला, पुण्याला येतं. या सान भाऊ या, मले पुण्याला येतं. काय करतात पुण्याला, बरं म्हणले काय करतात पुण्याला, म्हणले काय नाही, नोकरी करतात. बरं बरं बरं. मग पुण्याला कुठं, शिवाजीनगरच्या जवळ. तिथं कुठली गल्ली, इतकी महिला बोलणार बरं का, त्याचं नाव महिला. आणि गडी माणूस गडी माणसाच्या शेजारी बसू द्या, त्या मारक्या बाई लावून एकमेकाकडे पाहणार. किती दिवसाचं दुश्मनी माहीत नसती, काहीच बोलणार नाहीत. नगर हो पुणे हो अजिबात नाही, कुठले येत नाही, काय चाललंय म्हणून अजिबात बोलणार नाहीत. हा, पण महिला बोलणार. महिलाचं ती एक सवय, एक खासियत आहे. तसं महिला मंडळ म्हणून तर तुम्हाला मातृशक्ती बहाल केली, प्रेम हे तुमच्याकडे आहे म्हणून. तर महिला मंडळ, तर पूर्ण गोकुळामध्ये माहिती झालं की नंद बाबा यशोदा मैयाला लाला झालाय. आता काय सांगावं, नंदाच्या घरी सगळ्या गवळणी आता पाहायला जाऊ लागल्यात. सकाळी काही, दुपारी काही, संध्याकाळी. अगं म्हणे चला पाहायला, नंदाचा मुलगा कसा आहे तो पाहायला चला. आणि मग गवळणी जायच्या, पाहून यायच्या. येणार नीला
जाणाऱ्या विचारायच्या काय पाहिलं. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. वेदियले मन तेने वेदियले मन, वेदियले मन तेने वेदियले मन. पाहिला वेदियले मन, वेदियले मन तेने वेदियले मन. हे पाहिला 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 नंदाचा नंदन. वेदियले मन तेने वेदियले मन, वेदियले मन तेने वेदियले मन. वेदियले मन तेने वेदियले मन, वेदियले मन तेने वेदियले मन. मन मन मन. वा कापसे महाराज गोड गायलं. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, ते निवेदियले मन, ते निवेदियले मन. पाहिला काय पाहिला तर नंदाचा नंदन पाहिला. आमच्या साहेबांनी मला आई साहेब जरा घाम जास्त होते, जाऊन कूलर आणलं. सरपंचांनी त्यांना सांगितलं जरा कूलर बिलर द्या. असू द्या. तेव्हा पाहिला आम्ही नंदाचा नंदन पाहिला. निमिषानं लगे मन वेधिता एवढी तुझी स्वरूपता, काय देव आहे. सगळं पाहायला जायला लागलं त्या नंदाच्या घरी. सगळ्यांनी दाटी केली. काय सांगावं त्या गोकुळीच्या, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा. गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा. हो हो गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा. अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बोला अंत पार नाही लेखा, 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 अंत पार नाही लेखा. बाळकृष्णानंदा घरी घरी, बाळकृष्णानंदा घरी घरी, बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी. हो बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी. गोकुळीचा सुखा, अंत पार नाही लेखा, लेखा लेखा, पार नाही लेखा लेखा, अंत पार नाही लेखा. हो गोकुळीचा सुखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, नाही लेखा, अंत पार नाही लेखा, नाही लेखा, नाही लेखा, नाही लेखा, नाही लेखा. वा वा महाराजांनी गोड गायलं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. तुकोबाराय म्हणतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. खरंच गोकुळामध्ये एवढं सुख होतं की त्याचा विचार नाही, अंत नाही आणि पारही नाही त्या सुखाला. कसं काय एवढं सुख लाभलं बरं गोकुळामध्ये लोकांना. द्वारिकाधीश भगवान राजाधिराज श्रीकृष्ण भगवान गोकुळामध्ये सर्वसामान्य लोकांबरोबर राहू लागले, खेळू लागले. एक राजपुत्र आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, पण
सर्वसामान्य मित्रासोबत खेळत होता तेव्हा त्या सवंगड्यांनाही सुख लाभत होतं, गवळणींनाही लाभत होतं. काय सांग, म्हणून जीवनामध्ये एक लक्षात ठेवा, सुख पाहिजे बरं का, सुख. घरामध्ये सुख असलं तर घरात जावंच वाटतं, बरोबर आहे का? बरं का माता माऊल्यांनो, आपले मालक दिवसभर जामखेडला जा, तिकडं वांजरा फाट्यावर जा, नगरला जा, कष्ट मेहनत करून येतात. आल्यानंतर मालकाचा चेहरा पाहत जा, काय टेन्शन आहे. आल्यानंतर एक थंड पाण्याचा माठातला ग्लास भरून देत जा. मालक शरबत करू का चहा, हे म्हणत जा. सुख आणि समोरच्याचं समजून घेत जा सुख आणि दुःख, तर तुम्हाला सुख लाभेल. ज्या घरामध्ये कायम कर्कश असतो ना, त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी नांदत नाही. पत्नीने हे पतीला समजून घ्यायचंय, पतीने हे पत्नीला समजून घ्यायचे, मुलाने, भावाने, भावजाने, सगळ्या परिवाराने एकमेकाला समजून घ्यायचंय. गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. सन्मान द्या आणि सन्मान घ्या. जेव्हा तुम्ही कुटुंब समजून घ्याल तेव्हाच तुम्हाला सुख लाभेल. अनेक माझं महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा, ज्याच्या घरात सुख आहे त्याला दारात सुख लागल्याशिवाय राहत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. आणि घरात सुख नसेल तर माणसं सरळ म्हणतात, या घरात आलं ना हे कान महाराज कधी सुखच लागत नाही. काय घरात जाण्यातही अर्थ नाही. घराकडे केव्हा जाऊ वाटतं की घरामध्ये आपली कुणीतरी वाट पाहणारं लागतं, समाधानाचे 4 शब्द बोलणारं लागतं, तर मग जाऊ वाटतं. म्हणून सुख, बरं का माय माऊल्यांनो, स्वतः सुख घ्या. एक लक्षात ठेवा, मी आज आवर्जून उल्लेख करील, या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, काय नव्हतं हो त्या माणसाकडं. जशी सत्ता आहे तसं दादांकडं अर्थ खातंय. बारामतीला गेल्यानंतर वाटतं पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे बारामती आहे. काय नव्हतं तिथं. सत्ता आहे, पैसा आहे, पद आहे, विमान आहे, पण मृत्यूच्या पुढं काही करता आलं? काही नाही करता आलं. हे काही करता येत नाही. आम्ही ते झाल्याच्या नंतर आदरणीय पवार साहेबांना मी भेटायला गेलो होतो. सुनेत्रा वहिनींना भेटलो, त्यांच्या मुलांना भेटलो, बारामतीला गेलो होतो. मी बोलता बरं का वहिनींना वाक्य बोलले. आज बराच वेळा वाटतं लोकांना कसं असतं, पण त्यांनी 3ऱ्याच दिवशी शपथ घेतली. सर्वसामान्य माणसं म्हणतात 10 दिवस सुतक पाळलं पाहिजे, आणि 3ऱ्याच दिवशी कशी घेतली. तुम्हाला सांगू का, राजकारण फार कठीण असतं. आणि मी जे तुम्हाला आता हे गोकुळातलं चरित्र मथुरा सांगतोत ना, हे तेच आहे. कंसाने आपल्या बापाला बंदी खाण्यात टाकलं होतं. हे राज्य हे सांभाळणं किंवा करणं हे इतकं सोपं नाही. घडी गेली की पिढी जाती, आणि तेवढ्यातच पुन्हा काही बदल झाला तर काय करायचं. म्हणून 3ऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्र्याची शपथ घ्यावी लागली त्यांना. दुःख कोणाला नसतं अहो. दारात छोटंसं जनावर मेलं तर माणसाला दुःख असतं, एवढा मोठा माणूस घरातला गेल्यानंतर दुःख नसतं का? आहे. पण त्या दुःखाला सुद्धा पाठीशी बांधून या लोकांना उभं राहावं लागतं. मी बोलता त्यांना म्हटले, असं बोलणं झालं, त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले. म्हटलं, ताई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे पती गेल्याच्या नंतर या स्त्रियांनी हातामध्ये तलवार घेऊन राज्य चालवलं, तसं तुम्ही सुद्धा चालवा. कणखर बनावंच लागतं. आणि तसं तर आपल्या महाराष्ट्राचं बरंचसं नुकसान झालं. चांगली माणसं जाऊन अनेक लोक रडले, आपण पाहिलं. कामाची माणसं, आणि एक आहे बरं का आपल्या महाराष्ट्रात, माणसं गेल्यावर किंमत कळती त्यांची. किती लोकांचं कल्याण करत असतील ते. आदरणीय देशाचे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब गेले. किती लोकांना दुःख झालं. अनेक ऊसतोड कामगाराला साहेबांनी तसं कार्य केलेलं आहे. भाव वाढवून द्यायचा आहे, कानून करायचं आहे की नाही. विलासरावजी देशमुख साहेब तेही गेले. R.R. पाटील साहेब गेले. गोरगरिबाच्या मुलांना पोलीस भरतीमध्ये त्या काळात वसिलाच नाही चालला, म्हणून गरिबाची मुलं पोलीस झाली.
हे काम त्यांनी केलं. प्रमोद महाजन साहेब, काल परवाच आमची एकदम बुद्धिमान माणसाबरोबर चर्चा झाली की प्रमोद महाजन साहेब एवढे बुद्धिमान होते की ते तुम्हाला पंतप्रधान दिसले असते. मी जे तुम्हाला आता मुद्दा सांगितला ना, पण कुठून संपले प्रमोद महाजन? कुठून संपले? घरातून सख्या भावाने जीवच मारलं. म्हणून मी तुम्हाला कुटुंब व्यवस्था जी सांगितली ना, माणूस बाहेरच्या त्रासाने कधीच खचत नाही, पण जवळच्याने त्रास दिला की माणूस खचतो. सख्या भावाने मारलो. पंतप्रधान होण्याच्या लेवलचं व्यक्तिमत्व. आणि तुम्हाला मी अजून एका वाक्याचा उल्लेख करून जाईल. पैसा मिळवता येईल, पद मिळवता येईल, पण मेंदू नाही आणता येत बरं का. मेंदू जन्माला यावा लागतो. म्हणून या देशात काही ठराविकच माणसं आहेत की तेवढी बुद्धीने मेंदूने स्ट्रॉंग आणि ते देश चालवतात, महाराष्ट्र चालवतात आणि तुमच्या आमच्यासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतात. कोणी काहीही म्हणो, पण तुम्ही आज बघा, इराक, इराण, तिकडे इस्रायल, दुबई, अमेरिका, काय युद्ध चाललेत. तिकडं डिझेलची खाण उडवली. आपल्याकडे सुद्धा डिझेल आहे ना, आता थोडंसं कमी झाले. किती अडचणी सुरू झाल्या. पुण्याला 60% हॉटेल बंद झालेत. ही परिस्थिती सुरू झाली. पण आपला भारत देश बरं का एवढ्या आणीबाणीच्या काळात टिकू नये, त्याची एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या देशाचे प्रधानमंत्री मजबूत आहेत म्हणून देश टिकू नये, हे लक्षात घ्या. पण बऱ्याच वेळा लोक त्यांच्यावर बी बोलणारे असतातच. हा, गल्लीत बसून दिल्लीच्या गप्पा. नाही नाही, पण मोदीजींनी ना असं नव्हतं करायला पाहिजे, असं करायला पाहिजे होतं. नाही, पण त्यांचा निर्णय जरा बरोबरच नाही झाला हो. त्यांनी असा नव्हता निर्णय घ्यायला पाहिजे, तसा घ्यायला पाहिजे होता. कसा? हा, हे कुणाला सांगतात? देशाच्या पंतप्रधानाने असं वागायला पाहिजे होतं. पण घरात बायको ऐकते का हो? सांगा ना. घरात तुमचा निर्णय बायकोला मान्य होईना, बायको ऐका ना, आणि ती माणसं गल्लीत बसून दिल्लीच्या गप्पा. काय असतं? बोलणं फार सोपं असतं हो, पण करणं फार अवघड असतं. ज्या त्या पदापर्यंत गेल्यानंतर कसं सांभाळायचं हे अवघड असतं. बरोबर आहे का महबूब बाबा? मी सुख या शब्दावरून सांगता सांगता हे सांगितलं तुम्हाला विषय, म्हणून सुख. तसं गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळामध्ये असं सुख होतं, त्या सुखाला काही अंत पार नव्हता. सर्व आनंदी आनंद झाला होता. गवळणी, गोप, सवंगडी, गवळणी आमच्या सर्व आनंदामध्ये होत्या. आणि श्रीकृष्णाने प्रत्येक गवळणीच्या घरी जावं, लीला करावी, चोऱ्या कराव्यात बरं का. पण खरं भगवान श्रीकृष्ण परमात्मा कशाला चोऱ्या करीलो? ज्याच्या बापाच्या घरी 9 लक्ष गायी होत्या, पण निमित्त चोरीचं होतं. चित्त चोरी नादाचा नादने, चित्त चोरी नादाचा नादने, चोरी नंदाचा नंदने, चोरी नंदाचा नंदने, तुका म्हणे गरुडा ध्वज, तुका म्हणे गरुडा ध्वज, रामा सावळे रोपडे चोरटे गाते, सावळे रोपडे चोरटे गाते, सावळे रोपडे चोरटे गाते, सावळे रोपडे चोरटे गाते. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वज. चित्त भगवंताने गवळणीच्या चित्ताची चोरी केली होती, बाकी चोरी करायची काय गरज आहे? म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र
तुमच्या आमच्या चरित्राला सुरुवात 20-25च्या नंतर होती, पण देवाच्या चरित्राला रांगत्या अवस्थेपासून एक तळहात टेकवतात तेव्हापासूनच सुरुवात. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने डाव्या गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. फार गोड गायलं महाराजांनी. तळहात टेकू लागले, डाव्या गुडघ्याने रांगू लागले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललीला सुरू झाल्या. एवढंच नाही तर गवळणीला सवय असायची पहाटे उठून घुसळायची बरं का. रात्री लवकर झोपायच्या आणि गवळणी पहाटे लवकर उठायच्या. आताच्या गवळणी सकाळी 7-8ला उठतात ती गोष्ट सोडा, पण त्या काळातल्या गवळणी ब्रह्ममुहूर्तावर उठायच्या. आणि उठावं डेरे घुम घुम करते वा घुम करते तेरे घुम 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 करते घुम 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 करते घुम 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 करते डेरे घुमती आनंदल्या गवळणी गवळणी छंद डोलती आनंदल्या गवळणी गवळणी छंद डोलती आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद डोलती. चला गवळणी गवळणी छंद छंद डोलती. म्हणा म्हणा काही नाही. एक मनती साधने तुम्ही लपवा गेलोने मना माग हो नकळे 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 बाया कृष्णाची करणी नकळे 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 माई कृष्णाची करणी. हो कोणीकडून हा येईल गे सखये चक्र पाणी करून आई लगे एक चक्र पाणी हात सोडून तुम्ही आता लपवा गे दुधाने लपवा गे दुधाने हात सोडून तुम्ही आता लपवा गे दुधाने हात सोडून तुम्ही आता गे लपवा गे दुधाने घुम घुम करते घुम घुम करते घुम घुम करते घुम घुम करते घुम 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 करते घुम 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 करते आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद डोलती आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद डोलती आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद डोलती छंद छंद डोलती छंद छंद डोलती छंद छंद डोलती. जोरात टाळ्या द्या एकदा यांच्यासाठी. वा वा वा, एक नंबर गायक वादक बोलायचं कामच नाही. हे गायक वादक हा नाही, कोठोळे महाराज असले बोलायचं कामच नाही. तर आप्पा म्हणजे काय हा नाही नाही नाही, मग ते कामच तसं आहे ना त्यांचं. घाम काढते तेव्हा हे घुम घुम डेरे करते बरं का. महिला मंडळ पहाटे महिला उठायच्या, महिला तेवढ्याच मजबूत होत्या. गाडगा असायचं, रवी असायची मोठी, अनाशा घुसळायच्या बरं का महाराज. घुसळण चालू होतं, असं घुसळायच्या, हे असं असं घुसळण. आणि म्हणून बायाला व्यायाम होता. आता डॉक्टर म्हणतात एक्सरसाइज करा, आहे का नाही? अशीच आहे ना, बरोबर आहे का? व्यायाम, हात फिरवा, हात वळवा. पण हे घुसळण होतं त्याच्यामुळे काय होत नव्हतं. आता रामदेव बाबाचा पण एक व्यायाम आहे असा, जात्यावरचा. तू पूर्वी महिला जात्यावर दळायच्या बघा ना, महिला मंडळाला पूर्वी रोगच होत नव्हते एवढे. आता व्यायामच गेले, हे व्यायामच राहिला नाही, त्याच्यामुळे हे होते. म्हणून डेरे माईक मशीनवाले यांना आवाज द्या बरं. या माईक वाल्याला जरा चांगला, त्या गायक वादकाला आवाजाचं फार अवघड आहे. द्या त्यांना एकदा आवाज. करा बरं चेक. जमलं का आता? बर, विठ्ठल विठ्ठल.
धारावे मशीनवाले काळजी करू नका, मी तुमच्या बाजूनी. हे आमचे लोक थोडंफार माईकचं हे झालं की असे तुटून पडत आहेत मशीनवाल्यावर, तसं काही नाही. आणि यांचं पण खरं आहे. काय आहे, यांना म्हणजे रोज माईकवरच आहे ना, इथं आवाज खराब झाला की अजून पुन्हा उद्या तेच आहे ना. आमच्या लोकांचं भांडवल म्हणजे हेच आहे, माईक. भाषण केलं तर असं नाही, दुसरं काय. म्हणजे असो डेरे घुमते. पहाटे उठावं गवळणीने, अनवानी त्याला म्हणतात शिळवणी टाकावं. गरम पाणी गार पाणी डेऱ्यात, कशासाठी? लोणी काढण्यासाठी. पण ते लोणीच निघा ना, शिळवणी टाकलं. मग सासूबाई सुनेला बोलते, अगं सुनबाई लोणी खातीस का काय? लोणी निघा ना कसं डेऱ्यातून. आता सुनबाई म्हणली, अहो सासूबाई मी सर्व करून पाहिलं, जी गरम पाणी गार पाणी टाकलंय, हात घालते, रवीने करू करू पार हात गेले कामातून, पण काही निघेनाच. जे श्रीकृष्ण इतका हुशार होता की त्या डेऱ्यात जाऊन बसला होता आणि तोच लोणी खायचा, तर सुनेला काय सापडणार आहे लोणी? हा, असला कृष्ण होता. इतका खोड्या, त्याच्यासारख्या खोड्या तुम्हाला काय जमतात? हा, त्याच्या खोड्या वेगळ्या होत्या श्रीकृष्णाच्या. अनेक प्रकारच्या खोड्या कृष्णाने केल्या. त्याच्या खोड्या सांगायच्या म्हटल्यावर मग यशोदेने, ह्या गवळणीने कृष्ण आपला यशोदेला सांगत कृष्णाच्या खोड्या. यशोदे यशोदे कृष्णाची सागावे, गोकुळी राहावे गातावे, 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 राहावे गातावे, राहावे गातावे. वा, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. मग गवळणीने यशोदेला गाऱ्हाणे करत, यशोदे गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं? काय तुझा कृष्ण इतका कसा खोड्या करतो? मग यशोदेने कृष्णाला जवळ घ्यावं, कन्हैयाच्या डोक्यावर हात फिरावा, मांडीवर घ्यावं. लाला कन्हैया, कृष्णा बाळा का खोड्या करतोस? माझ्या राजा खोड्या करू नये. मग यशोदेने सांगावं, बाळा बाबा खोड्या करू नको. खोड्यानं तू करू माझे बाबा, बाबा खोड्यानं तू करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, बाबा खोड्या नको करू माझे बाबा. धावोनिया धरिला खरी, बैसविला मांडी भरी, धावोनिया धरिला खरी, बैसविला मांडी भरी. मुख पसरोनी हरी करी आ, मुख पसरोनी हरी करी आ बाबा, थोडा ना तू करू माझे बाबा, बाबा थोडा ना तू करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, बाबा खोड्या नको करू माझे बाबा. खोड्या नको करू माझे बाबा, धावून या धरीला करी, बैसविला मांडीवरी. यशोदा मैयाने कन्हैयाला मांडीवर बसवलं. कान्हा, लाला, कन्हैया, राजा, माझ्या सोन्या बाळा असं करू नये लेकरा. आणि मग यशोदेने मांडीवर घ्यावं आणि कन्हैयाने आ केलं. विश्वरूप दर्शन यशोदेला दाखवलं. यशोदेने बघितलं पण माया टाकली ना, कारण देवाला लीला करायच्यात. मोठं झाल्यावर लीला करता येणार नाहीत ना, म्हणून पुन्हा मायेचा पडदा कन्हैयाने यशोदेला टाकलाय. श्रीकृष्णाने त्या गोकुळामध्ये अनेक लीला केल्या, अनेक कार्य भगवंताने त्या गोकुळामध्ये केली. आई नको गे, आई नको गे, आई नको गे, आई नको गे, नको गे, आई मजा